पोट जाती होत्या या लिंगायत परवाच्या दिवशी झालं 8 दिवसापूर्वी त्या लिंगायत समाजाच्या होत्या, पोट जाती होत्या. वेगवेगळ्या समाजाच्या असतात की नाही. माळी समाजामध्ये हळदी माळे, कोळसे माळे, टोल माळे, आमक तसे 1 बैल तेली 10 बैल तेली वगैरे वगैरे. तसं वंजाऱ्यांमध्ये सुद्धा, दलितांमध्ये सुद्धा, सगळ्यांमध्ये, आदिवासीमध्ये सुद्धा कितीतरी, भटक्या विमुक्तांमध्ये सुद्धा कितीतरी पोट जाते. ते पोट जाते धनगरात समजा 29 पोट जाते. 29 पोट ते पोट जाते त्या नवीन. आणि ते कसं काय त्याच्यासाठी आयोगाकडे जावं लागतं. आयोग वर्षभर 1.5 वर्ष त्याचा अभ्यास करतं, मग आयोग कळवतो गव्हर्नमेंटला की तुम्ही यांना घ्या, आणि मग गव्हर्नमेंट ते स्वीकारतो. त्याप्रमाणे स्वीकारलेलं आहे आम्ही 374 पर्यंत. परंतु मराठा समाज ज्या वेळेला आला त्यावेळेला देशमुख कमिटी, खत्री कमिटी, सराफ कमिटी, बापट कमिटी, 4ही आयोगाने जे आहे नकार दिला. 4ही आयोगाने, परत हायकोर्टाने नकार दिला, परत सुप्रीम कोर्टाने नकार दिला. आता आणि तुम्हाला हेही सांगतो, ही जे मंडळी म्हणतात मुख्यमंत्र्याच्या हातात हे नाही, मग ते शरद पवार असतील नाही तर फडणवीस असतील, कुणीही अशी जात ओबीसी मध्ये, SC मध्ये, ST मध्ये टाकू शकत नाही. कारण ते शरद पवारांनी जे मंडल आयोगाने सांगितलं, भारत सरकारने मान्य, त्याचं फक्त इम्प्लिमेंटेशन केलंय. त्यांना अधिकारच नव्हता कोणाला काढायचा आणि कोणाला घ्यायचा. कारण ते आयोगाच्या थ्रू तुम्ही यायला पाहिजे. आयोगाने मान्य केलं तर आयोग तुम्हाला मान्यच करत नाही. त्यामुळे जे आहे कुठल्याही मुख्यमंत्र्याला किंवा सरकारला दोष देण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. नियम कायदा सांगतो ते हे सांगतो, कोर्ट सांगतो ते हे सांगता, आणि मग त्याप्रमाणे उगीच जरी कोण हट्टाग्रह करत असेल तर सरकारने जे आहे ते पाहून घ्यावं. पण आम्ही ठरवलेलं आहे, आम्ही उपोषण करणार, आम्ही जिल्ह्यातून मिरवणुका काढणार, तालुक्यातून, आणि आमच्यावर जर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोच्या लोंढ्यानं ज्या मुंबईमध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हे आज आम्ही इथे ठरवलेलं. सरसकट काय वगळून ना, वगळून चुकीचं तुम्ही प्रश्न चुकीचा आहे. सरसकट वगळून द्या, अभ्यास करा प्रत्येकाचा. आमचं काय म्हणणं, जे बिचारे कुंभे ते कुंभे आम्ही मान्य करतो ना, हट्टागर काही नाही आमचा. 58 समिती आहे, मंत्रिमंडळाची उपसमिती जी आहे तिच्या समोर काही सूचना ठेवल्या जातात, ज्यामध्ये बीडच्या इथल्या आमदारांनी ज्यांच्याकडे शेती आहे त्यांना कुणबी ग्राह्य धरून ओबीसी मध्ये त्यांचा समावेश करावा, आरक्षण द्यावं, अशा स्वरूपाची एक नवी मागणी केली. आणि या तिथे आमदारांची मागणी केली काय म्हणजे कायदा बाजूला आणि संविधान बाजूला ठेवलं जात नाही. हे संविधान आहे, हे कायदा आहे, त्या कायद्याप्रमाणेच होईल. उद्या कोणी म्हणेल की मला दलित समाजात टाका आणि त्यांचे मला हे द्या, नाही म्हणणार आम्हाला. तसं शेतकरीच्या ब्राह्मणांच्या सुद्धा शेती आहेत, सगळ्यांच्या शेती आहेत. त्यामुळे शेतकरी म्हणजे काही हे असं नाही. आणि हे सांगितलंय ना त्यांनी, हायकोर्टाने सुद्धा सांगितलं की होणार नाही, हे असं नाही शक्य. आणखीन काय आमदारांच्या मागण्या